आदित्यगड्स यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुमच्या सगळ्यांना गुड मॉर्निंग गाईस. सो गाईस उठलो, फ्रेश वगैरे झालो आहे. तर ऑफिसला जायची तयारी चालू आहे गाईस. तर नाश्ता वगैरे करतो. नाश्त्यात काही नाही, चाय आणि ब्रेड आहे. टिफिन वगैरे पण झालं आहे. आता आईचा टिफिन आहे, माझा टिफिन माझ्या बॅगमध्ये ठेवला आहे. आता आम्ही थोड्या वेळामध्ये ऑफिसला निघतो. आज बरोबर टाईमाला उठलो आहे गाईस. आता 9 वाजता यायचं आहे. 9 वाजायला 20 मिनटं बाकी आहे. 10 मिनटात नाश्ता करतो आणि 10 मिनटामध्ये निघून जातो गाईस. 9:30पर्यंत पोचायचं. चला झोप पण झाली, आता चांगलं वाटत आहे. नाश्ता करूया गाईस. आला होता जा हां बापरे बाप, अलारामच्या पहिले उठणं म्हणजे लय अवघड गोष्ट आहे. मी समजू शकतो, की माहिती आहे त्या कूलरचं वजनानं उठताच नाहीत. हां ब्रेड चांगलेच घातले तू. हुशार आहे तू. नाश्ता करतो गाईस आता आम्ही, चाय ब्रेड, ते पण रोहिणी ताईसोबत. ब्रेक वाताळ झाले वाटते. हां अच्छा, जातो आहे आता आम्ही ऑफिसला. आमचा वेळ झाला आणि आज आम्ही सोबत चाललो ऑफिसला खूप दिवसानंतर. हां चला निघतो, नाहीतर ट्रॅफिक लागली तर लेट होणार. तिथचं गेट आहे ना, मेन गेट, तिथं मला रोज थांबवतात. कशासाठी माहिती आहे गाईस? हेल्मेटसाठी. म्हणजे 2 मिनटाची पण जागा नाही गाईस, की जिथून मेन गेटपासून तर थोडं पार्किंगमध्ये यासाठी, तेवढ्यासाठी गाईस हेल्मेट घालून यावं लागते. तिथं थांबावं लागते, हेल्मेट घालावं लागते, मग अंदर देतात. नाही तर अशी एंट्री देतच नाही. पण माझ्या डिग्गीमध्ये असतात हेल्मेट घालूनच जातो मी. काही नाही, काही चालू आता ऑफिसला. तुम्हाला टी ब्रेक नाही तर लंच ब्रेकमध्ये करतो गाईस. तर गाईस मला टी ब्रेक झाला आहे. आता चाय आणि बिस्किट खात आहे मी. वीस मिनटाचा असतो टी ब्रेक, खातो आणि लंच ब्रेकला भेटतो तुम्हाला. हे ऑफिसमधली अंदरची कॅन्टीन ती झाली आहे. जेवण करायला जाते आता गाईस. चला जेवण करू आपण. चला तर जातो, तुम्हाला ऑफिस सुटल्यानंतर भेटतो 7:30. सो गाईज ऑफिस झाला आहे आणि गाईज काय माहिती, लगातार 1 हप्ता झाला आहे गाईज मी झिरोवरच आहे. झिरो म्हणजे गाईज मी दिवसामध्ये टार्गेट असतं ना गाईज, 10,000चा टार्गेट असतो. 10,000मधून काहीच टार्गेट नाही ते गाईज. सगळे आमची टीममधले, आता 20 जण आहे आम्ही. 20 जणांमधले सगळे 18-19 जण सगळेजण पेमेंट काढत आहे. मीच पेमेंट नाही काढत आहे. एवढं प्रयत्न करत आहो गाईज, कस्टमरला कॉल लावत आहो, कस्टमरच्या फॅमिली मेंबरला कॉल लावत आहो, तरी पण कोणी रिस्पॉन्स देत नाही आहे. काय ह्या महिन्यात म्हणजे असं, मागच्या महिन्यात तर माहिती होतं की चला म्हटलं ठीक आहे 1 महिना असतो की बिझनेस नाही होत. पण ह्या महिन्यात पण काही एवढं ट्राय करत आहे मी, तरी पण बिझनेस होत नाही आहे. झिरोवर परत गेलं काहीच कळत नाही गाईज की का बरं बिझनेस नाही होत आहे. 1 हप्ता झाला गाईज की मी झिरोवरच आहे. एक दिवस 2 दिवस आपण ॲडजस्ट करू शकतो की चला ठीक आहे, 1-2 दिवस होते की पेमेंट नाही होत म्हणून. पण लगातार 1 हप्त्यापासून गाईस पेमेंट नाही येत आहे. विचाराची गोष्ट आहे ना गाईस. मी स्वतःमध्ये आता मला विचारत पडलो आहे की का बरं नाही येते गाईस. जाऊ द्या, असू द्या, ते ऑफिसच्या गोष्टी आहे. ऑफिसमध्ये राहू द्यायचं. ऑफिस नंतर मग काही नाही, मग आपण आपल्या घराकडे जायचं. चला गाईस घराकडे निघूया. पण सोबत आली आहे रोहिणी ताई माझ्या. ते बोलली की आज आपण सोबत जाऊ. तिचं पण ऑफिस सुटलं होतं, तर चला म्हटलं हिला पण घेऊन जाऊ, गरीबाची हेल्प करू. घे. की फ्रेश वगैरे झालो आहे आणि रोहिणी ताईनं मला एक काम सांगितलं की पॉपकॉर्न बनवायचं. सो आता मी पॉपकॉर्न बनवणार नाही आहे. ते भेटतो पाकिट, काय आहे का कुकरमध्ये कायच्यामध्ये टाकलं की बनवून जाते ते लवकर. आता मी ते बनवतो. ताईनं ऑर्डर दिला आहे. ताई बोलतो ती की चिप्स वगैरे घेऊन ये, पण म्हटलं जाऊ दे ना, घरी आहे, आपल्या घरी आहे पॉपकॉर्न बनवायचं म्हटलं.
साई बोलत होती की आपल्याला एक वेब सिरीज चालू करायची आहे. वेब सिरीजचं नाव आहे मनी हाइस्ट. तर म्हटलं चल ठीक आहे, नेटफ्लिक्सच्या त्यासाठी रिचार्ज मारावं लागेल. ताई बोलली आज मारू म्हणून. सो आता सगळ्यात पहिले पॉपकॉर्न बनवतो काय, टाकायचंच काम आहे. इथं गोळीबार चालू आहे गाईस बघा, आवाज येत असेल तुम्हाला. टाप टूप टाप टूप. आणि इथं मनी हाइस्टचं इथं टेलर लावलाय आहे ना. अरे संपला पण. ये भाई ले पॉपकॉर्न रोईन आहे, त्याच्यात मूवी लावली आहे ताई ना. ओ भाई पैसा वसूल. तर काही जेवण करते गाईस आता आम्ही. तेरी बातों में उलझा गया अशी पिक्चर लावली आम्ही. तेरी बातों में उलझा गया. सो गाईस आता आम्ही मूवी बघतो आणि जेवण करतो. तू रोबोट आहे सिर्फा. कृती सोनान त्या पिक्चरची रोबोट आहे, ही आमच्या घरची रोबोट. टाकतो रे चांगला, मजा येते पिक्चर पाहायला. जब देखो तो तेरी प्यार प्यारी अखियां, जब देखो मैं नहीं डरता, मैं नहीं डरता. तर गाईस आम्ही मूवी बघितली, आता झोपलो आहे गाईस. बघा इथं डायरेक्ट झोपायला लागले आहे गाईस. बघा आता झोपतो गाईस. आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू. त्या ब्लॉगमध्ये काय नथिंग स्पेशल होतं गाईस. काय आपल्या ब्लॉगमध्ये सध्या काय नवीन काय टॉपिक भेटतच नाही गाईस. सो सॉरी. सो मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा. तुमचं प्रेम असंच राहू द्या. अँड गुड नाईट.